जरीपटका पोलिसांचं पथक आरोपीला कारागृहात घेऊन जात असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी रहाटे कॉलनी चौकातून फरार झाला। सिग्नलवर गाडी थांबल्याची संधी साधून आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन पळ काढला। रस्त्यावरील गर्दी आणि अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला। मात्र या घटनेनं पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे। सोमवारी रात्री धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाटे कॉलनी चौकात काही पोलीस कर्मचारी आरोपींना मध्यवर्ती कारागृहात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली। माहितीनुसार अजय उर्फ अज्जू बोरकर असे आरोपीचे नाव असून तो इंदोरा येथील भंडार मोहल्ला येथील रहिवासी आहे। जरीपटका पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता MPDA अंतर्गत कारवाई केली होती। पोलिसांनी त्याला अटक करून प्रथम पोलीस आयुक्तालय नेले, तेथून त्याला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यासाठी नेले जात होते। जरीपटका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार कमलेश यादव, पोलीस कर्मचारी अमित चावरे आणि चालक तुषार पडोळे त्याला मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते। यावेळी रहाटे कॉलनी चौकात सिग्नल लागल्यानं पोलिसांचे वाहन थांबले। आरोपीने पोलिसांच्या तावडीतून धक्का देऊन स्वतःची सुटका करून घेतली आणि गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला। आरोपी पडून गेल्यानंतर पोलीस त्याच्या मागे धावले, मात्र गर्दी असलेली वाहतूक आणि रात्रीची वेळ असल्यानं आरोपी सहजच तिथून पसार झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली। या घटनेची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। या कुख्यात गुन्हेगाराच्या शोधात मंगळवारी दिवसभर विविध पथके त्याचा शोध घेत राहिली, मात्र अजूनही त्याचा पत्ता लागला नाही।